मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत एका धक्कादायक बातमीनं, पेपर फुटीच्या बातमीनं। औरंगाबादमध्ये न्यूज 18 लोकमतनं पेपर फुटीचा पर्दाफाश केलाय। औरंगाबादमध्ये डीफार्मचा पेपर फुटलाय आणि 20 तास आधीच हा केमिस्ट्रीचा पेपर व्हॉट्सॲप ग्रुपवरती व्हायरल झाला। हा फुटलेला पेपर न्यूज 18 लोकमतच्याही हाती लागलाय। डीफार्म प्रथम वर्षाची परीक्षा सध्या सुरू आहे। आज होणाऱ्या केमिस्ट्रीचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या आधीच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। पेपर तपासून बघितला असता जवळपास 40 मार्काचा पेपर 2 तास आधीच बाहेर आला। हा पेपर केवळ 500 रुपयांना विकण्यात आल्याचंही कळतंय। या पेपरविषयी ऑडिओ रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सॲप चॅट सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। याविषयी विभागानं आता पोलिसात तक्रार करण्याची भूमिका घेतली आहे। पण पेपर फुटीचं हे ग्रहण मात्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही। न्यूज 18 लोकमतच्या हाती पेपर फुटीच्या संदर्भातलं जे ऑडिओ संवाद आहे हाती लागला, तो नेमका काय आहे, काय त्या संवादामध्ये म्हटलं गेलेलं आहे, आपण एकदा ऐकूयात ते काय। हॅलो, नंबर भेटला तुमचा, पेपर पाहिजे सर उद्याचा। हा, नेक्स्ट पेपर पाहिजे होता। बॅक राहिलेले सर माझे मागच्या वेळेस, होईल का काम? हॅलो सर, आवाज ब्रेक होतो। सब्जेक्ट कोणता आहे म्हटलं? सर बॅक आहे सर समोरचे पूर्ण। सब्जेक्ट कोणता आहे? PNT चा भेटेल का सर? PNT। हॅलो हॅलो सर, आवाज ब्रेक होतो तुमचा। कोणता? PNT आणि कॉग्नोसी भेटेल ना। बरं बरं, तेच म्हणलं काम होईल का, ते कसं राहील? हा सर, मी एकटाच सर, मी एकटाच आहे, मग नंबर भेटला मला एकट्यासाठी। व्हॉट्सअपला मला मेसेज आहे, टाक ना। व्हॉट्सअपला टाकू तुम्हाला? हा सर कसं राहील पैसे किती म्हणजे? हा टाक, व्हॉट्सअपला सांगतो तुला। व्हॉट्सअपला सांगता का? चालतं सर, मी तुम्हाला हाय टाकतो मेसेज। हा हा ठीक आहे। हो। आता आम्ही याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देणार आहोत आणि त्याबाबतच्या ज्या सूचना आहेत त्या वरिष्ठ कार्यालयाला सुद्धा दिलेल्या आहेत। आपल्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळेस ते प्रश्नपत्रिकाचे जे काही क्वेश्चन आहेत ते कळाले, त्यावेळेस आपण तात्काळ ॲक्शन घेऊन एक नजीकच्या केंद्रावर आपण हे प्रश्नपत्रिका म्हणजे हे जे काही आलेले प्रश्न आहेत हे आपण तपासले आणि याच्यात काही प्रश्नांमध्ये साम्यता आढळून आली। ही अत्यंत गंभीर बाब आहे, याची आम्ही शहानिशा ही तात्काळ करणार आहोत आणि याबाबत आम्ही आता नजीकच्या पोलीस केंद्रामध्ये तक्रार देणार आहोत। आता याच्यामध्ये हा जो प्रकार समोर आलेला आहे हा तर बरोबर नाही, पण आता पोलीस स्टेशनला जाऊन याच्या बाबतीत पोलीसच आता याची तात्काळ चौकशी करतील आणि वरिष्ठ कार्यालयाने हा प्रकार अतिशय गंभीरपणे घेतलेला आहे। त्यांच्या सूचनांनुसार आम्ही पुढच्या सगळ्या कार्यवाही आता तात्काळ याच्यामध्ये करणार आहोत। आता तर अशी बातमी आहे की उद्याचा जर मागत असेल आता मला 500 रुपये ऑनलाईन टाका, मी तुम्हाला आता पाठवतो उद्याचा पेपर। तर मग म्हणून तर राज्याचे जे आजचे उच्च शिक्षण तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा यांनी गंभीरने ह्याच्यामध्ये लक्ष घालून हे सर्व प्रकारांना आळा बसवावा आणि ह्या यंत्रणेला सांगावं की तुम्ही कडक मूडमध्ये या आणि कुठे कुठे जिथे जिथे त्यांना आढळतील तिथे तिथे त्यांनी स्ट्रिक्ट ऍक्शन घेतले पाहिजे। मग त्याच्यात कुणी असो, हा स्कॅन्डल आहे। राज्यात हा पेपर फुटलेला आहे, कुठे एक नाही, राज्यात फुटला म्हणजे मागचेही फुटले आणि पुढचेही फुटलेले आहेत। कारण पुढचा जर पेपर आज मला मिळणार असेल 24 तासापूर्वी तर ही किती गंभीर याची बाब आहे। ह्याच्यामध्ये राज्याच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी लक्ष घालून याच्यावर राज्यस्तरीय चौकशी नेमली पाहिजे। अतिशय गंभीर असा हा प्रकार आहे। शिक्षण